मुंबई महापालिकेकडून 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या अर्थसंकल्पामध्ये 8.77% वाढ झालेली आहे। तर गेल्या वर्षी 74,727 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता, त्यामध्ये 6,525 कोटींची वाढ करण्यात आली आहे। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज नवनियुक्त शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवळकर यांना सादर केले। त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला। दिनांक 31/1/2026 पर्यंत 34,033 कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे। सन 2026-27 च्या आर्थिक वर्षाकरिता अंदाजित महसुली उत्पन्न 51,510 कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन 25-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत 19.35% जास्त आहे। मुंबई महापालिकेने शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये महसुली तरतूद 3,758 कोटींची तर भांडवली तरतूद 490 कोटी रुपयांची आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या अर्थसंकल्पामध्ये 490 कोटींची वाढ करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 1,203 शाळा एलईडीच्या माध्यमामधून डिजिटल करण्यात येणार आहेत। त्याबरोबरच महापालिकेच्या 1ली ते 10वीच्या गणवेशधारी विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसमधून मोफत प्रवासही करता येणार आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्या मुद्द्यावरती लढली त्याच मुद्द्याला आता भाजपनं हात घातलाय। मुंबई महानगरपालिकेतील ठेवी मोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा सत्ताधारी भाजपनं घेतलाय। महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या 81,449 कोटी 32 लाखांच्या ठेवी या शिल्लक आहेत। यातल्या जवळपास 36,000 कोटींच्या ठेवी विकास कामांसाठी मुंबई महापालिकेनं मोडण्याचा निर्णय घेतलाय। सत्तापालट झाल्यास मुंबई महापालिकेतील ठेवी मोडल्या जातील असा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला होता। प्रत्यक्षात मात्र त्याबरोबरच घडताना देखील दिसतंय। त्यामुळे पुन्हा ठाकरे सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याचे चिन्ह ही निर्माण झाली आहे। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, कुठला जेल कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले 2 वर्ष 9 महिन्यांनी। ही सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा। महाराष्ट्रातल्या 2022 नंतरचं जे काही राजकारण सुरू झालं त्यामधनं एकंदरच सगळ्या संस्थांना लुटण्याचा कारभार सुरू झाला। अनेक कंत्राटांची दरं वाढवण्यात आली, तिपटीनं वाढवण्यात आलेली आहेत, ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची चौकशीही होत नाहीत आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पूर्ण मोकळीक ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं आज ठेवी मोडण्याची वेळ आलेली आहे। जनतेचा पैसा लुटला जातो आणि त्याचा उगम जो आहे हा या महायुतीच्या नेत्यांकडे आहे। तर विरोधकांच्या आरोपांना महापौर रितू तावडेंनी उत्तर दिलंय। कामाचा आढावा घेऊन श्वेतपत्रिकेची मागणी करा असं रितू तावडे म्हणाले। आम्हाला संपूर्ण या विषयाचं भान आहे आणि आम्ही याच्यावरती सगळा अभ्यासही चालू आहे। 36,000च्या ठेवी या ठिकाणी मोडल्या जाणार हा विषय माझ्याकडेही आला आहे। याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आयुक्तांकडनं घेऊन त्या संदर्भात मी स्टेटमेंट करेन। श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सार्थ आहे, पण आधी आपण त्याबद्दल केलेली कामं तर आपण पाहून घेतली पाहिजे ना। आपण हीच डायरेक्ट मागणी करतोय की तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका द्या, पण मला असं म्हणायचं आहे की श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्या, माहिती घ्या की त्याच्यावरती काय काम झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करा। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार आहे, तर शिवसेना विरोधी बाकावरती बसणार आहे। रायगडमध्ये भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे, तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार आहे। मात्र चर्चा करून एकत्र येण्याचा प्रयत्न करू असं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय। कालच विधिमंडळ परिसरामध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये रायगड जिल्हा परिषदेसाठी चर्चा झाल्याची माहिती ही सध्या समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। चिमूरचे माजी आमदार अविनाश
वारजूरकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय. तर वारजूरकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वामध्ये भेट घेतलेली होती. त्यामुळे हे बंधू लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आता अधिक स्पष्ट झाली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केलाय. दावोसमधील करारामुळे किती गुंतवणूक आली आणि किती रोजगार निर्माण झाले याची श्वेतपत्रिका सरकारनं काढायला हवी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. तर लोढांसोबत दावोसमध्ये करार करण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परब यांनी सरकारचे चिमटे काढले. मंत्री कोण? लोढा, ज्यांना तुम्ही घेऊन गेले दावसला. आता लोढाला मला सांगितलं असतं तर मी मरबार हिलमध्ये तुमची मीटिंग करून दिली असती. लोढाला तुम्ही तिकडे घेऊन जाताय. आता काय खरं म्हणजे आमच्याकडे खूप नाव आहेत, खूप काही गोष्टी अशा आहेत, पण काय आहे की त्याच्यामुळे अजून शासनाची प्रतिमा मलिन होऊ नये. कारण तुम्ही एवढे टाय बी घालून जातात तिकडे. महाराष्ट्रातले तुमचे उद्योजक ज्यांची 10 लाखाचा पण म्हणजे ओपनिंग बॅलन्स नाहीये, आता उघडलेली कंपनी आहे. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवक्ते विकास लवांडे हे देखील उपस्थित होते. पुणे बाजार समितीचं गैरव्यवहार प्रकरण आणि यवत दंगल प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये कारवाई करावी अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे. दरम्यान यवत दंगल प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आलेली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही प्रकरणांकडे लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलंय. पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामुगडे आणि त्यांच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांच्यावरती मारहाण केलेली होती. या प्रकरणाची राज्यभरमध्ये चर्चा होती. अखेर पुणे पोलिसांनी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. एक गनमॅन पोलीस आता हनुमंत पवार यांच्यासोबत कायम असेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदींनंतर देखील अधिकारी प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. सरकार जाणून बुजून मराठा समाजाची पिळवणूक करत आहे. मुलांच्या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा उपोषण करणार असं जरांगे यांनी म्हटलंय. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागामध्ये लाईट नसल्यानं वारंवार महानगरपालिकेला निवेदन दिलं. मात्र याची दखल न घेतलेल्या त्या प्रभागातील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागामध्येच ठिय्या मांडला. रमजानचा महिना असल्यामुळे संध्याकाळी नमाजाची वेळ झाली आणि यावेळी विद्युत विभागाच्या कार्यालयामध्येच या नागरिकांनी नमाज पठण केलं. मालेगाव शहरामध्ये हा विषय आता चर्चेचा विषय बनलेला असून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मालेगावात महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयामध्ये नमाज पठण करण्यात आल्याच्या प्रकरणावरून वातावरण हे तापलेलं आहे. या घटनेनंतर भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असून महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचं पठण करत निषेध व्यक्त केलाय. नमाज पठण करणाऱ्यांवरती जर कारवाई नाही झाली तर महापालिका पवित्र करण्यासाठी शुद्धीकरणाचा कार्यक्रम करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. त्याबरोबरच मनपा अतिरिक्त आयुक्त दोरगुलकर यांनी निवेदन देत संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलेली आहे. महानगरपालिका कार्यालयामध्ये नमाज पठण करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती चौकशी करून कारवाई होणार असे निर्देश महापालिका शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेत. विद्युत विभागामध्ये समस्या मांडण्यासाठी गेलेल्या लुकमान कमाल यांच्यासह कार्यकर्त्यांनी देखील नमाज पठण केलेलं होतं आणि दरम्यान नमाज पठणाला विरोध करत हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालीसा पठणही करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर असा लाँग मार्च निघालाय. शेतकरी, आदिवासी, कामगार, कष्टकरी या वर्गाच्या विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आलाय. या मोर्चाचा दुसरा टप्पा हा पूर्ण झालेला असून आंदोलक सध्या संगमनेर शहरामध्ये मुक्कामी आहेत. दरम्यान मुंबईमध्ये मोर्चाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक झाली. यामध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यामुळे आज सकाळी शिष्टमंडळ आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होणार असून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशाही ठरवली जाणार आहे.
त्याबरोबरच आज सकाळी 11 वाजता राज्य सरकार आणि आंदोलक शिष्टमंडळ यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे आंदोलकांसह प्रशासनाचं देखील आता लक्ष लागलंय. उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावरती ईडीनं मोठी कारवाई केली आहे. वांद्र्याच्या पाली हिल इथल्या अबोर्ड या अलिशान निवासस्थानी ईडीनं तात्पुरती जप्तीची कारवाई केलेली आहे. बँक फसवणूक प्रकरणामध्ये सुरू असलेल्या तपासाअंतर्गत तब्बल 3,716 कोटी 83 लाख रुपयांच्या मालमत्तेवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील या इमारतीतील 473 कोटी 17 लाख रुपयांची मालमत्ता ही ईडीनं जप्त केलेली होती. देशांतर्गत आणि परदेशी कर्जदात्यांकडून घेतलेल्या जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये 5व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुमित सोनकांबळे असे या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावरती इंजेक्शन पुरवण्याचा आरोप होता. बदलापुरात स्त्रीबीज विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांच्या पाठोपाठ आता उल्हासनगरच्या भगवानदास या खासगी रुग्णालयामधून सोनल गरेवाल या नावाच्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ती सोनोग्राफी विभागामध्ये नोकरीला होती. बदलापूरच्या या स्त्रीबीज विक्री प्रकरणाचं कनेक्शन हे आता राज्याबाहेर असल्याचं देखील तपासामध्ये उघडकीस आलंय. भिगवणमधील मुलीच्या कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या प्रकरणातील मुलीनं आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काल इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिला हजर करण्यात आलेलं होतं. तर कोर्टामध्ये मुलीनं आपला जबाब बदललाय. याआधी तिनं मुलासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. त्याबरोबरच स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याचं देखील तिने म्हटलेलं होतं. याआधी बारामती कोर्टामध्ये हजेरीनंतर मुलीला 5 दिवस पुनर्वसन केंद्रामध्ये ठेवण्यात आलं. यानंतर काल पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं तेव्हा तिनं आईकडे जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. नाशिकच्या कामगार नगरमध्ये प्रेयसीनं ब्लॉक केल्याच्या रागामधून प्रियकरानं मित्रांना सांगून तरुणीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकत अपहरण केलं. घटनेप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयित प्रियकराला अटकही करण्यात आली आहे. घरच्यांनी लग्नास नकार दिल्यामुळे युवतीनं संशयितासोबत संबंध तोडलेले होते आणि त्यामुळे तिनं त्याचा मोबाईल नंबर हा देखील ब्लॉक केलेला होता. दिल्लीतील तरुणानं बदलापूरमध्ये येऊन तरुणीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पंकज शैलेंद्र कुमार हा कंपनीतील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीमधून आलेला होता. ट्रेनिंग दरम्यान 2 ते 3 दिवस तो पीडित तरुणीच्या घरी वास्तव्यास होता अशी माहिती समोर आली आहे आणि याच दरम्यान आरोपीनं अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केलाय. आरोपी पंकज कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे मुक्या जीवांची तडफड जाणवू लागली आणि याचाच प्रत्यय सांगलीच्या मिरज तालुक्यातील कौलापूर इथं दिसून आलाय. कौलापूरमधील गणेश पाटील या शेतकऱ्याला द्राक्ष बागेमध्ये काम करताना द्राक्ष वेलीवरती 5.5 फूट लांबीचा नाग आढळून आला. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी नाग द्राक्ष वेलीच्या हिरव्यागार पानांना वेटोळं घालून बसलेला होता. मात्र तो नाग सहजपणे दिसून येत नव्हता. द्राक्ष वेलीवरती नाग असल्याचं लक्षात येताच सर्पमित्र गजानन जाधव आणि त्याचे सहकारी ओंकार कुपाडे यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केलंय. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यामध्ये जंगल सफारी दरम्यान वाघाचं हमखास दर्शन होत आहे. काल सकाळच्या सफरीमध्ये पर्यटकांना वाघ प्रत्यक्ष पाहायला मिळालाय. तर या वाघाचा व्हिडिओ पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. वाघ दर्शनाच्या वाढत्या शक्यतेमुळे हौशी पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं वन विभागानं सांगितलंय. कॉपीमुक्त अभियानावरून राज्यामध्ये नवा वाद पेटलेला आहे. कॉपी आढळल्या संस्था चालकांवरती थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला राज्य शिक्षण संस्था मंडळानं कडाडून विरोध केलाय. जळगावमध्ये पत्रकार परिषद घेत अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. 10वी-12वी परीक्षा पारदर्शक व्हाव्यात याला आमचाही पाठिंबा आहे. मात्र थेट गुन्हा दाखल करणं अन्यायकारक ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देखील मंडळानं दिलाय. अचानक एखादी घटना घडली तर कॉपीची आणि कलेक्टरच्या मार्फत त्यांना कळलं तर डायरेक्ट फौजदारी गुन्हा संस्था चालकांवर करायचं जे आदेश काढले सरकारने ते चुकीचे आहेत असं आमचं म्हणणं. संस्था चालकाला सुद्धा नोटीस गेली पाहिजे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. याच्यात आम्ही आता परवा मीटिंग घेतली 28 तारखेला. अनेक त्याच्यात विषय आहेत पुण्याला. त्याच्यानंतर निवेदन गव्हर्नमेंटला देऊ आणि त्याच्यात
गव्हर्नमेंटने जर काही सूचना बदलल्या नाहीत तर आम्हाला कोर्टाचं दरवाजे खुलेत. गेल्या 10 वर्षांमध्ये भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे संबंध हे चांगलेच वाढलेत. मैत्रीच्या याच अध्यायामध्ये आता नवा कळस रचला जातोय. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावरती पोहोचलेत. एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील हल्ल्याची तयारी करत असताना पंतप्रधानांचं इस्रायलमध्ये जोरदार स्वागत झालंय. पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेमध्ये भाषण देखील केलंय. इस्रायलच्या या संसदेमध्ये भाषण करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. दरम्यान मोदींच्या दौऱ्यामुळे पश्चिम आशियातील राजकारणावरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय इस्रायलसोबतच काही नवे करार होणं अपेक्षित असून त्यामुळे भारताची ताकद ही वाढणार आहे. Terrorism aims to destabilize societies, to block development, and to erode trust. Countering terrorism requires sustained and coordinated global action because terror anywhere threatens peace everywhere. That is why India supports all efforts that contribute to durable peace and regional stability. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावरती आहेत. मोदींचं इस्रायलमध्ये बुधवारी जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू हे त्यांच्या पत्नी सारा यांच्यासह बेन गुरियम विमानतळावरती उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेला संबोधित करत विविध महत्त्वाच्या विषयांवरती भाष्य केलं. भारत आता आणि भविष्यात देखील इस्रायलबरोबर खंबीरपणे उभा असा विश्वास पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेतून व्यक्त केला आहे. I also carry with me the deepest condolences of the people of India for every life lost and for every family whose world was shattered in the barbaric terrorist attack by Hamas on October 7. We feel your pain. We share your grief. India stands with Israel firmly, with full conviction in this moment and beyond. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.